एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 69. कवी नायकू दायकू सौख्यरासे महाज्ञान सिंधू असे नाम जासी जया ते जगी वर्णिती कीर्ती गाता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. तो नंदिकेश्वराने गोदावरीमध्ये उडी मारण्याचा प्रसंग. त्याच दिवशी रात्री कीर्तनाला अलोट गर्दी होती आणि चित्त प्रसन्न असलं म्हणजे सगळ्या दुःखांचा नाश होतो. कारण ज्याचं चित्त प्रसन्न त्याची बुद्धी तत्काल स्थिर होते. त्या दिवशीच्या कीर्तनात उत्तरंगात एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये घडलेला ज्ञानेश्वर माऊलींच्या शुद्धीपत्राचा प्रसंग सांगितला. कीर्तनाला विशेषच रंग भरला. सगळ्यांचीच मनं शुद्ध आणि प्रसन्न चित्त होती. त्यामुळं त्या भक्तिरंगात सगळ्यांना मनापासून रंगता आलं. रात्री बिछाण्यावर पडल्यावर आजच्या प्रसंगाचा मनावर झालेला खोल खोल परिणाम त्यांच्या लक्षात आला. आज माझ्यासाठी भगवंताला फार श्रम घ्यावे लागले ह्याची त्यांना खंत वाटली. गिरिजाबाई शयनगृहात आल्या. त्यांनी पतींकडे स्नेहार्द्र नजरेनं पाहिलं. आज इकडे शारीरिक आणि मानसिक श्रम फार झाले आहेत, तरी गाढ झोप लागली आहे. हा ईश्वरी अनुग्रहच नव्हे काय. ब्राह्ममुहूर्तावर अमृतवेली एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्न कसलं? तो जणू स्वप्न दृष्टांतच झाला. एक प्रकाश शलाका दृष्टी पुढून सरकली. दुसऱ्या क्षणी त्या प्रकाश शलाकेचा प्रकाश ज्योत झाला. त्यात साजिरा गोजिरा चेहरा तळपू लागला. हळूहळू चेहरा स्पष्ट होऊन पुढे सरकला आणि प्रकाश वलय किंचित मागे गेलं. खांद्यापर्यंत रुळणारे काळे भोर कुरळे केस, सात्विक भावुक डोळे पाहताच एकनाथ महाराजांना वाटलं ते प्रसन्न मुख प्रभू श्रीकृष्णाचंच तर नव्हे. हळूहळू संपूर्ण आकृती स्पष्ट झाली. हिरमुजी रंगाची कफनी घातलेली ती व्यक्ती पद्मासन घालून बसलेली दिसली. उजवा हात आशीर्वादात्मक उंचावलेला दिसत होता, तर डाव्या पंजाचा द्रोण अंगठ्याला तर्जनी टेकून डाव्या मांडीच्या गुडघ्यावर टेकलेला होता. गळ्यात रुद्राक्षमाळ आणि तुळशी माला होती. कपाळावर केशरी गंधरेखा रेखली होती. या आकृतीसमोर पोथी होती आणि तिची काही पानं फडफडत होती. जणू काही ही पानं सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करत होती. चंदनाच्या मंद सुगंधानं वातावरण सुगंधित झालं. दुर्लभ अशा त्या दिव्य परिमलानं प्रफुल्लित झालं. एकनाथ महाराजांना वाटलं, कोण बरे ही दिव्य भव्य परम पावित्र्यानं पवन झालेली ही व्यक्ती? त्यांना वाटलं कुणी का असे ना, आपण नम्र भावे शरण जायला हवं. आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला. त्याबरोबर त्यांना स्पर्श जाणीव झाली. आ हा 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 हा, काय ते अवर्णनीय स्पर्श सुख! ह्या स्पर्शात काय विलक्षण सामर्थ्य होतं. मृदुता, कोवळीक, आत्मीयता, किती म्हणून किती संवेदनांची जाणीव व्हावी असं स्पर्श सुख कधी अनुभवलं नव्हतं. नाही म्हणायला, श्रीखंड्या इथे होता तेव्हा अगदी क्वचित त्याचा स्पर्श व्हायचा. तो स्पर्शानुभव अगदी ह्यासारखाच होता, पण केवळ अज्ञान पटलामुळं तेव्हा त्याची जाणीव झाली नाही. अगर जाणीव होण्याक्षणीच ती विरून जायची. ही मूर्ती केवळ विशीतल्या तरुणाची असावी इतकी कवळीक चेहऱ्यावर होती. त्या मूर्तीच्या हसणाऱ्या डोळ्यांना साथ देण्यासाठीच की काय न कळे, पण तिचे ओठही किंचित हसू लागले. ओठांच्या विलगतेनं शुभ्र दंतकळ्या डोकावू लागल्या आणि त्याची प्रभा फाकली गेली आणि असलेल्या प्रसन्नतेत आणखीनच भर पडली. एकनाथ महाराजांचा रोम न रोम पुलकित झाला होता. कोण बरी ही देवता? स्वतःला प्रश्न विचारू लागले.
संत नामदेवांनी वर्णन केलेला कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तोच तोच ज्ञानियाचा पुतळा हा नसेल ना? याची देही याची डोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा, ऐसा कोणी एक विरळा, तोची जिव्हाळा स्वरूपाचा, तोची जिव्हाळा स्वरूपाचा. या अशा सुखानंदाच्या मनस्थितीत असताना एकनाथ महाराजांना दिसलं की भाऊक सात्विक नेत्रपुटातून आता प्रसाद स्त्रवतो आहे, कृपा प्रसाद. शांत रम्य पावित्र्यानं ओतप्रोत झालेल्या त्या गाभाऱ्यात हळूच नाद ब्रह्मानं प्रवेश केला. विलग झालेल्या ओष्टद्वयानं हाक मारली, एकनाथा. आता मात्र एकनाथ महाराजांचं देहभान हरपलं. त्या नाद ब्रह्मातलं माधुर्य कधीही अनुभवायला मिळालं नव्हतं. सद्गुरू कधी नावानं हाक मारीत नसत, पण क्वचित ते एक्या असं म्हणून किंवा एका असं म्हणून संबोधित. त्यावेळी अशाच आनंद लहरी रोमांचित करत एकनाथांनी हाकेला अनुमोदन दिल्याप्रमाणे आपलं मस्तक खाली वाकवलं. ती पुतळ्यासारखी आखीव रेखीव मूर्ती बोलू लागली. शब्दमालिका किणकुणू लागली. एकनाथा, तू जीवित कार्य घेऊन भूतलावर आला आहेस. तुला ह्या भावार्थ दीपिकेचं शुद्धीकरण करायचं आहे, त्याचसाठी तुझा जन्म आहे. एकनाथ महाराज विनम्रपणे गहिवरून म्हणाले, मी अज्ञानी मूढ, मला हे एवढं थोर कार्य जमेल का? आपण मार्गदर्शन केल्यास हा दास सेवेला तत्परतेनं तयार आहे. तो कैवल्याचा पुतळा म्हणाला, नाथा, तुझ्या पुढे फडफडणारी पानं पाहिलीस? अरे हीच भावार्थ दीपिका आहे. ती आक्रोश करून सांगते आहे, मी अशुद्ध होतीये, मला शुद्धीकरण हवं आहे. तेव्हा तू आळंदीला ये, म्हणजे तुला सारा उलगडा होईल. हात जोडून नाथ महाराज म्हणाले, लेकरू थोड्या धिटाईनं विचारता आहे, आपण क्षमा करावी, पण आपण कोण आणि मी आळंदीला नेमका कुठे येऊ? आता त्या मूर्तीच्या गळ्याभोवती झाडाच्या मुळीनं वेढा घातलेला दिसू लागला आणि तो वेढा आवळला जातो आहे असा भास होऊ लागला. ती मूर्ती म्हणाली, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आळंदी काढवेगी, येऊनी आळंदी काढवेगी. अरे, मी कोण हे ओळखलं नाहीस का? मी निवृत्तीनाथांचा दासानुदास ज्ञानेश्वर. ही पाहिलीस अजान वृक्षाची मुळी माझा कंठ आवळते आहे? तेव्हा तू शीघ्र आळंदीस ये. तिथे इंद्रायणी काठी शिवमंदिर आहे, त्याच्या लगत अजान वृक्ष आहे. तिथे असलेल्या समाधीस्थानी तू निशंकपणे प्रवेश कर. बोलता बोलता ते चैतन्यरूप भासणारं स्वरूप अंधुक होऊ लागलं. नाद ब्रह्म विलीन होत असल्याचा भास होऊ लागला. एकनाथ महाराज संपूर्ण जागे होते, पण पाहत असलेलं दृश्य ही स्वप्नावस्था होती का? छे छे, बिलकुल नाही. ते जागृतीत पडलेलं अलौकिक स्वप्न होतं. तो स्वप्नदृष्टांत होता. आता तो प्रफुल्लित मुखचंद्रमा संपूर्ण दृष्टीआड झाला होता, पण त्यामुळं लाभलेला आनंद मात्र मनात उसळ्या मारत होता, वृद्धिंगत होत होता. ज्या ठिकाणी तो मुखचंद्रमा विलीन झाल्यासारखा वाटला, तिथे समईची ज्योत दीपकळिका मोठ्या दिमाखानं तेवत होती. नाथ महाराजांना वाटलं, अरे या दीपकळिकेवर आरूढ होऊन ती तेजपुंज मूर्ती, साक्षात तेजस्विनी ज्योत मला अपूर्व स्वप्नदृष्टांत देण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानाबाई माझ्याकडे आली, मला मौलिक मार्गदर्शन करून निघून गेली. या अशा आनंदानं भारावलेल्या अवस्थेत एकनाथ महाराजांना सुखभार पेलेना. ते बिछानात उठून बसले, पण तो आनंद पोटात मावेना. त्यांना वाटलं, नाहीतरी दुसऱ्यास
दुःख सांगण्यानं उणावतं, पण सुख सांगण्यानं ते दुणावतं. या सुखानंदाचा आस्वाद मी माझ्या अर्धांगिनीला द्यायला हवा. त्यांनी झोपलेल्या पत्नीला हळुवारपणे स्पर्श केला. गिरजाबाई लगबगीनं उठल्या. पतीचा आनंदाने मोहरलेला चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य चमकलं. नाथ महाराज म्हणाले, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतसे, परब्रह्म केवळ बोलतसे. पतिमुखातून ऐकलेल्या स्वप्नदृष्टांतानं त्याही भारावल्या. उभयता शिवशक्ती त्या प्रकाश ज्योतीसमोर उभी राहून एकाच वेळी नतमस्तक झाली. दुसरे दिवशी एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गिरिजाबाईंनी आळंदीला जाण्याचं प्रस्थान काढून ठेवलं. तांदूळ, सुपारी, लेकुरवाळे, हळकुंड यांची बांधलेली पुरचुंडी, पण तिला प्रस्थान शकुनाचं महत्त्व प्राप्त झालं. मंदिरात दर्शनाला येईल जाईल त्याला गावबा सांगत सुटला, आमचे महाराज आळंदीला जाणार, आमचे महाराज आळंदीला जाणार, मी पण त्यांच्याबरोबर जाणार. कानगोष्टी सांगावी तशी साऱ्या पैठणमध्ये बातमी पसरली, नाथ आळंदीला जाणार. जो तो येऊन एकनाथ महाराजांना विचारू लागला, महाराज आम्हाला बरोबर न्याल? आम्ही बरोबर आलो तर अडचण नाही ना होणार? नाथ महाराज हसून म्हणायचे, अरे मला कसली अडचण, तुम्ही तुमच्या पायांनी येणार, त्यात मला कसला त्रास, ज्याची त्याची इच्छा असेल त्यांनी चला. खरंच एकनाथ महाराज अंतर्बाह्य निर्मळ आहेत, हे खरंच संत पुरुष आहेत. एकनाथ महाराजांच्या साधुत्वाचा सूर्य माध्यान्नीला आला होता. त्यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढत होती. लोकांची द्वेषबुद्धी त्यांच्या मनीचा आकसपार बोथट झाला होता. एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थानं पैठणात म्हणजे पैठणनाथ झाले होते. आपले यजमान पुन्हा यात्रेसाठी घराबाहेर जाणार, दृष्टीआड होणार म्हणून गिरिजाबाई जरा कष्टी होत्या. वास्तविक नाथ महाराज त्यांना म्हणाले होते, पैठणकरांची दिंडीच आळंदीला जात आहे, तुम्हीही बरोबर चला. त्या म्हणाल्या, आपल्याबरोबर येणं मला आवडलं असतं, पण अलीकडे शरीराला थकवा फार जाणवतो, त्यामुळं यात्रेची दगदग मला झेपणार नाही. शिवाय इथली पूजा अर्चा, हव्य कव्य नैवेद्य सदावर्त कुणीतरी पाहायला नको का? ते काय उद्धवसुद्धा पाहिल की, नाथ महाराज म्हणाले. पण नको नको, मागे आपण पंढरपूर कोल्हापूरला गेला तेव्हा त्याने ही जबाबदारी सांभाळली म्हणून तरी आपल्याला यात्रा घडली. पण आता मात्र त्याला बरोबर न्या, म्हणजे तो आपली सेवा करेल. शिवाय त्याला माऊलींचं दर्शन घडून यात्रा होईल. इथे काय, मी कुठल्याही ब्राह्मणांकडून हे नित्यकर्म करवून घेईन की? गिरिजाबाईंची कृशतनू पाहून नाथ महाराजांनी आग्रह केला नाही. जय हरी.